वेलकम स्टुडंट्स. आज आपण जे चॅप्टर स्टार्ट केलं होतं द लिव्हिंग वर्ल्ड त्याचे आपले जे आपण त्याच्या पुढचा आज स्टार्ट करणार आहोत. तर चला सुरू करूया. आपलं ओके इथपर्यंत झालं होतं. तो ओके म्हणजे कॉन्शियसनेस जे डिफायनिंग फीचर्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे, तर ते आपण शिकलो होतो. तर त्यात कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एक आहे ग्रोथ, रिप्रोडक्शन, ॲबिलिटी टू सेन्स एन्व्हायरमेंट. ओके, हे सर्व आहेत. ग्रोथ, रिप्रोडक्शन, ॲबिलिटी टू सेन्स एन्व्हायरमेंट, मेटाबॉलिझम, ॲबिलिटी टू सेल्फ रिप्लिकेट, सेल्फ ऑर्गनाइज, हे आहेत फीचर्स. पण यातले जे डिफायनिंग फीचर्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे ते आहेत मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन आणि कॉन्शियसनेस. हे मेन डिफायनिंग फीचर आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे. आणि ग्रोथ ही दोन प्रकारची असते. एक मास, इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर. ओके, आणि हे जातं इथं रिप्रोडक्शन आहे. रिप्रोडक्शन डिफायनिंग फीचर आहे का, तर नाही. त्यात पण एक्सेप्शन्स आहेत. त्यात आहे म्यूल्स, स्टराईल वर्कर बीज, इनफर्टाईल ह्युमन कपल्स आहेत. आणि मेटाबॉलिझम आहे. मेटाबॉलिझम हे कोणत्या पण नॉन लिव्हिंग थिंगमध्ये नसतं, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतं. ओके, आणि नेक्स्ट टॉपिक झाला होता आपला ओके मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन. ओके, हा सुद्धा एक आहे कॉन्शियसनेस डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ ऑर्गॅनिझम. आणि सेल्फ कॉन्शियसनेस जी की फक्त ह्युमनची प्रॉपर्टी आहे. कॉन्शियसनेस ही सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची आहे, त्यात ह्युमन पण येतो. आणि सेल्फ कॉन्शियसनेस ही फक्त ह्युमन बिंगची आहे. फक्त ह्युमन्स सेल्फ कॉन्शियसनेस दाखवतात. ओके, तर आज आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहोत, जो आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड. ओके, तर स्टार्ट करूया. इफ यू लुक अराउंड यू विल सी अ लार्ज व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बी इट पॉटेड प्लांट्स, इन्सेक्ट्स, birds, your pets or other animals and planets. Okay, there are also several organisms that you cannot see with your naked eyes, but they are all around you. Okay, if you were to increase the area that you make observations in, the range and the variety of organisms that you see would increase. जसा जसा एरिया वाढेल तसं जसं व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स विल इन्क्रीज. ऑब्वियसली, if you were to visit dense forest, you would probably see a much greater number and kinds of living organisms. एखाद्या फॉरेस्ट, एखाद्या जंगल आपण गेलो त्यात आपल्याला खूप मोठ्या संख्येने डायव्हर्सिटी पाहायला मिळेल. Each different kind of plant and animal or organism that you see represents a species. ओके, आपण जे काही एखाद्या प्रकारचं वनस्पती, प्राणी किंवा एखादा जीव पाहू, तो एक पर्टिक्युलर स्पीशीज रिप्रेझेंट करतो. द नंबर ऑफ स्पेशीज दॅट आर नोन अँड डिस्क्राईब रेंज बिटवीन 1.7 to 1.8 मिलियन. ओके, ॲप्रॉक्सिमेटली स्पेशीज सांगितलं आहे, त्यांची रेंज दिलेली आपल्या 1.7 to 1.8 मिलियन. हा MCQमध्ये क्वेश्चन येतो, तो MCQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघा. दिस रेफर्स टू बायोडायव्हर्सिटी or the number and types of organisms present on earth. We should remember here that as we explore new areas, even old ones, new organisms are continuously being identified. नवीन ऑर्गॅनिझम्सला सापडत असतात. Okay, as stated earlier, there are millions of plants and animals in the world. We know the plants and animals in our own area by their local names. These local names would vary from place to place, even within a country. लोकल नेम जे असतात एखाद्या स्पेशीजचे, एखाद्या प्लांट्सचे, ॲनिमल्सचे, ऑर्गॅनिझमचे, ते रिजन टू रिजन व्हराय होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये आपण आंबा एक फळ आहे, त्याला आपण लोकल नेममध्ये आंबा म्हणतो. पण बाकीच्या देशात लोकल त्यांचं नाव वेगळं असेल ना. ओके, म्हणजे रिजन टू रिजनमध्ये डिफर होतं. Probably you would recognize the confusion that would be created if we did not find ways and means to talk each other to refer to organisms we are talking about. Hence,
there is need to be standardized the naming of living organism, and that a particular organism known by the same name all over the world. Mango. This process is called nomenclature. Obviously, nomenclature or naming is the only possible when the organism is described correctly and we know to what organism the name is attached to. This is identification. In order to facilitate the study, number of scientists have established procedures to assign a scientific name to each known organism. This is acceptable to biologists all over the world. For plants, scientific names are based on agreed principles criteria, which are provided in International Code for Botanical Nomenclature. हा जो शॉर्ट फॉर्म दिला आहे ICBN इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर, हा एक्झामला विचारतो की ICBN स्टँड्स फॉर 3 ऑप्शन दिले जातील, 4 ऑप्शन दिले जातील, त्यातला एक हा असेल, बाकीचे वेगळे असतील. तर आपल्याला हा सिलेक्ट करायचा आहे. इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. You may ask, how are animals named? Animal taxonomists have evolved international code for zoological nomenclature. हा सुद्धा एक आहे इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. ओके. The scientific names ensure that each organism has only one name. प्रत्येक ऑर्गनिझम एकच नाव असलं पाहिजे. Description of any organism should enable the people in any part of the world to arrive at same name. They also ensure that such a name has not been used for any other known organism. Biologists follow universally accepted principles to provide scientific names to organisms. Each name has two components, the generic name and the specific epithet. Okay, this system of providing a name with two components is called binomial nomenclature. Binomial nomenclature. Generic name and specific epithet. This naming system is given by Carlos Linnaeus, and binomial nomenclature is given by Carlos Linnaeus, is being practiced by biologists all over the world. This naming system using two-word format was found convenient. Let us take the example of mango to understand the way. आता आपण मँगोचं एक एक्झाम्पल घेऊ, त्यावर आपल्या लक्षात येईल. Okay, mango, providing scientific names better. The scientific name of mango is written as Mangifera indica. Let us see how it is a binomial name. In this name, Mangifera represents the genus. Mangifera is the genus, while indica is the particular species or specific epithet. Okay. Biological names are generally in Latin and written in italics. They are Latinized and derived from Latin respective of origin. हे सुद्धा क्वेश्चन येतात एक्झामला ऑब्जेक्टिव्हमध्ये. The first word in the biological name represents the genus, while the second component denotes specific epithet. Both the words in biological name, when handwritten, are separately underlined or printed in italics to indicate their Latin origin. The first word denoting the genus starts with a capital letter, while the specific epithet starts with a small letter. It can be illustrated by the example of Mangifera indica. बघा, यातला जे जिनसचं स्टार्ट आहे ते आपण कॅपिटल नाही केलेलं आहे, आणि जे स्पेसिफिक एपिथेट आहे त्याची स्टार्टिंग स्मॉल आय, हे लक्षात ठेवा. So name of the author appears after the specific epithet, आणि name of the author हे याचं नाव specific epithet नंतर लावण्यात येतं. For at the end of biological name and is written in abbreviated form. Example,
मॅग्निफेरा इंडिका लिन. लिन म्हणजे काय तर कार्लोस लिनियस. इट इंडिकेट्स दॅट दिस स्पेसीज वॉज फर्स्ट डिस्क्राइब बाय लिनियस. Since it is nearly impossible to study all the living organisms, it is necessary to devise some means to make this possible. This process is called classification. Classification is the process by which anything is grouped into convenient categories based on the easily observable characters. क्लासिफिकेशन अशी गोष्ट आहे की ते कोणत्या पण गोष्टीने आपण कन्व्हिनियंट पद्धतीने ग्रुप करू शकतो आणि त्यांचे आपण कॅरेक्टर्स ऑब्झर्व करू शकतो. फॉर एक्झाम्पल, वी इझिली रेकॉग्नाइज ग्रुप्स सच एज प्लांट्स ऑर एनिमल्स ऑर डॉग्स, कॅट्स, इन्सेक्ट्स. द मोमेंट वी यूज any of these terms, we associate certain characters with the organism in that group. What image do you see when you think a dog? आपण जर का डॉगचा विचार केला तर आपल्या डोळ्यांसमोर डॉगच येणार आहे ना. काऊ तर नाही येणार, कॅट नाही येणार. त्याला एक व्हर्च्युअल आपण म्हणूया व्हर्च्युअल लर्नर असतात काही जण ज्यांना पाहिले लक्षात येतं. तसंच आपण समजा डॉग म्हटल्यावर आपल्यासमोर डॉगच येतं, कॅट नाही येत. ओके. Obviously, each one of us will see dogs and not cats. Now, if we are to think of Alastians, we know that we are talking about. Okay, आता Alastians काहींना माहीत असेल, काहींना माहीत नसेल. Similarly, suppose we were say to man, Alastians म्हणजे कुत्र्याची एक जात आहे. Species of okay. You would of course think of animals with external ears and body hair. Likewise, in plants, if we try to talk wheat in pictures in each our mind will be wheat plants. तेच आपण जर wheat म्हणतो तर आपल्या wheat plants दिसतील, not rice or other plant. Hence, all the dogs, cats, mammals, wheat, rice, plants, animals are convenient categories we use to study organism. The scientific term for these categories is taxa. याला आपण taxa म्हणतो. Here you must recognize that taxa can indicate categories at different levels. Plants also form a taxa. Wheat is also taxa. Similarly, animals, mammals, dogs are all taxa. But you know that dog is mammal and mammals are animals. Therefore, animals, mammals and dogs represent taxa at different levels. Okay. Mammals different taxa represent करतात at different level ला. Hence, based on characteristic, all living organisms can be classified into different taxa. आणि लिव्हिंग बेस्ड ऑन प्रत्येक प्रकारचे वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक बेस्ड करून सण आपण लिव्हिंग ऑर्गन्सचे वेगवेगळे टॅक्सा तयार करू शकतो. दिस प्रोसेस ऑफ क्लासिफिकेशन इज कॉल्ड टॅक्सोनॉमी. एक्सटर्नल अँड इंटरनल स्ट्रक्चर अलॉंग विथ द स्ट्रक्चर ऑफ सेल डेव्हलपमेंट process and ecological information of organism are essential and form the basis of modern taxonomic studies. Hence, the characterization, identification, classification, nomenclature are the processes that are basic to taxonomy. Taxonomy is not something new. Human beings have always been interested in knowing more and more about the various kinds of organisms, particularly with reference to their own use. In early days, human beings needed to find source of their basic food, clothing, shelter. Hence, the earliest classification were based on the uses of various organisms. जे अर्ली क्लासिफिकेशन ते खूप सिम्पल होतं. युजेस ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम याच्यामध्ये ठरवलं गेलं होतं. Human beings were since long not interested in knowing more about different kinds of organisms and other diversities, but also the relation among them. This branch of study was referred to as systematics. The word systematic is derived from Latin word systema, which means systematic arrangement of organisms. Linnaeus used Systema Naturae as the title of his publication. हा पण क्वेश्चन येतो एक्झामला. आपण क्वेश्चन येतो. The scope of systematics was later enlarged to include identification, nomenclature, and classification. Systematics takes into account evolutionary relationship between organisms.
ओके. सो टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आपण स्टार्ट करू. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीजमध्ये खूप पार्ट्स पद्धत आहे. त्यात आहे स्पेशीज आहेत, जीनस आहेत, फॅमिली आहेत, ऑर्डर आहे, क्लास आहे, फायलम आहे, किंगडम आहे. ओके. तो हा जो आपण पुढचा पार्ट आहे हा पण नंतर पाहू. ओके. सो थँक्यू.